आज मी तुम्हाला वाटाण्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकून काय कमाल होते ना, ती रेसिपी दाखवणार आहे. तर पहा, त्यासाठी इथे मी आधी ब्रेड घेतलेले आहेत. आता तुम्ही कोणत्याही प्रकारचे ब्रेड घेऊ शकता. इथे मी पांढरे ब्रेड घेतलेले आहेत, म्हणजे मैद्याचे घेतलेले आहेत. पण तुम्ही त्याऐवजी आहे ना, जे आपले साधे ब्रेड येतात ते घेतलेत तरी चालेल. तर पहा, चाळणीमध्ये मी ब्रेड ठेवून घेतले. त्यानंतरनं एका कढईमध्ये आपल्याला सगळ्यात आधी एक बटाटा घालायचा आहे आणि त्यानंतरनं काही वाटाणे इथे मी पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत. पाण्याला आधीच उकळी आणलेली आहे. आता आपल्याला वरतून हे ब्रेड ठेवायचे आहेत अशा पद्धतीने, म्हणजे त्यालासुद्धा छान अशी वाफ बसेल आणि वरतून झाकण ठेवायचे. आता झाकण ठेवून बटाटा आणि वाटाणा शिजेपर्यंत हे होऊन द्यायचे. तर पहा, इथे जवळपास 5-1 मिनटामध्येच वाटाणा आणि बटाटा शिजलेला आहे, कारण आपण बटाटा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि वाटाणा तर लवकर शिजला जातो. आता आपण हे छान निथळून घेऊया आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊया. रेसिपी करायला अतिशय सोपी आहे आणि झटपट होणारी आहे. तर पहा, इथे हे ब्रेड छान मऊ झालेले आहेत की नाही. आता हे ब्रेड आपल्याला तोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. छान असे ब्रेड सॉफ्ट झालेले आहेत आणि बटाटासुद्धा मस्त शिजलेला आहे. सोबतच वाटाणासुद्धा व्यवस्थित असा शिजला गेला आहे. आता हा वाटाणा आणि बटाटा मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि मिक्सरला छान असा बारीक वाटून घेऊया. सोबतच यामध्ये मी एक जो ब्रेड होता तो सुद्धा असा वाटून घेणार आहे आणि त्यानंतरनं हा संपूर्ण ब्रेड मी यामध्ये वाटून घेतलेला आहे. आता पहा, हा वाटून घेतलेला ब्रेड आणि वाटाणा मी एकत्रित असा या बाउलमध्ये घालून घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात आधी यामध्ये कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची. त्यानंतरनं अगदी बेसिक मसाले यामध्ये घालायचे आहेत. सगळ्यात आधी मी इथे अर्धा चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे, तो घालून घेऊया. त्यानंतरनं अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे, तीसुद्धा आपण घालून घेऊया. तुमच्याकडे घरामध्ये जे काही मसाले अवेलेबल असतील ना, ते घातलेत तरीसुद्धा चालणार आहे. आता इथे अगदी थोडासा मटण मसाला घातलेला आहे मी आणि रंग छान यावा यासाठी आपल्याला बेडगी मिरची पावडर आणि हळद घालायची आहे. आता आपण मटण मसाला घातला आहे ना, तो सुद्धा थोडा तिखट असतो, त्यामुळे मी इथे फार काही लाल तिखटाचा वगैरे वापर केला नाही आहे. आपण आता थोडीशी चाट मसाला पावडर घालून घेऊया, ज्यामुळे हा होणारा पदार्थ छान चटपटीत होईल. त्यानंतरनं जर तुमच्याकडे आमसूल पावडर असेल ना, तर तीसुद्धा घालून घेतलीत तरीसुद्धा चालणार आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पहा, आता मी इथे 1 वाटी भरून ना बेसन पीठ घेतलेलं आहे, ते घालून घेते. अगदी लहान वाटी आहे. जर तुम्ही पोहे खायच्या चमच्याने मोजलं तर 2 ते 2.5 चमचे इतपत आपण पीठ घातलेले. तर पहा, आता इथे अगदी थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलं, त्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि हे सर्व छान असं मिक्स करून घेते. आपल्याला याची एक स्लरी तयार करून घ्यायची. बरं, ही स्लरी खूप घट्ट ठेवू नका आणि अगदीच पातळही करू नका. थोडीशी अशी जसं आपण वडापावसाठी करतो ना, अगदी त्या पद्धतीची ही स्लरी करून घ्यायची. कॉर्नफ्लॉवर आहे, नंतर खाली बसलं जातं आणि थोडंसं घट्टसुद्धा होतं. इथे मी आता थोडासा रवा घेतला आहे, रव्यामध्ये सुद्धा मीठ घालून घेतलं आहे आणि छान असं हे कोट करून साईडला ठेवून दिलेलं आहे. तर पहा, आपण जे सर्व मसाले घालून ठेवलेलं बॅटर होतं ना, आता ते आपण एकजीव करून घेऊया. हे बॅटर मी आधीच एकजीव नाही केलं, कारण आपण यामध्ये मीठसुद्धा घातले आणि मग या पदार्थाला थोडं पाणी सुटू शकतं. त्यामुळे आपण सगळी तयारी झाल्यानंतरनं हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरनं याची या पद्धतीने कटलेट तयार करून घ्यायचे. तर पहा, इथे मी तुम्हाला खूप फास्ट फॉरवर्ड करून हे कटलेट करताना दाखवते आहे, म्हणजे तुमचाही वेळ वाचेल आणि तुमच्या लक्षात येईल नीट की कसे आपल्याला हे कटलेट तयार करायचे. तर पहा, इथे या पद्धतीने मी संपूर्ण कटलेट तयार करून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही वेगळ्या कोणत्याही आकारामध्ये हे कटलेट बनवू शकता. तर आपले हे सगळे कटलेट तर आता बनवून झालेले आहेत. मी जी स्लरी करून ठेवली होती ना, त्या स्लरीमध्ये आपल्याला एक एक करून हे कटलेट डिप करायचे आहेत. ही स्लरी आहे ना, खूप घट्ट करायची नाही आहे, थोडीशी पातळच ठेवायची. आपल्याला ही स्लरी फक्त यासाठी हवी आहे की हा रवा छान असा याला कोट झाला पाहिजे त्यामुळे. तर पहा, अशा पद्धतीने मी आता हा रवा छान असा कोट करून घेते या टिक्क्यांना. अगदी या पद्धतीने पाहू शकता तुम्ही स्लरी किती पातळ आहे ती. फक्त आपले जे कटलेट आहेत किंवा टिक्के आहेत ना, त्या फक्त ओल्या होतात ते. अशा पद्धतीची स्लरी आपल्याला तयार करायची. तर आता इथे मी संपूर्ण याला रवा हा लावून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने संपूर्ण टिक्क्यांना आपल्याला रवा लावून घ्यायचा आहे. सगळ्या याला एकदाच रवा लावून घ्यायचा, म्हणजे मग पुढची प्रोसेस करायला सोपं जाईल. आणि आपल्याला रवासुद्धा व्यवस्थित इथे पुरलेला आहे, पाहू शकता तुम्ही. अगदी या पद्धतीने
तुम्हाला हवं तर तुम्ही या टिक्क्या डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण थोडंसं हेल्दी मुलांसाठी म्हणून मी हा डीप फ्राय न करता शालो फ्राय करणार आहे. तर त्या कसं पुढे तुम्हाला दाखवते. पहा, एवढ्या आपल्या ह्या टिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत. मुलांना टिफिनसाठी देऊ शकता, पाहुणे आल्यावर सुद्धा करू शकता किंवा आदल्यामधल्या वेळेत भुकेसाठी सुद्धा करू शकता. वाटाण्यांचा सीझन आहे, तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा. तर इथे मी एक एक करून अशा पद्धतीने ही टिक्की ठेवून घेते. पहा, इथे मी संपूर्ण टिक्क्या अशा पद्धतीने ठेवून घेतल्या. आता दोन्ही साईडनी छान अशा भाजून घ्यायच्या. याला आहे ना फार तेल लागत नाही, अगदी कमीत कमी तेलामध्ये भाजायच्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता. गॅस इथे मी मीडियम ठेवला आहे. मीडियम फ्लेमवर आपण दोन्ही साईडनी ह्या टिक्क्या छान भाजून घेऊया. तर पहा, वरच्या साईडनी मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. फार तेल नाही लागणार आहे, अगदी थोडंसं तेल घाला. तुम्हाला हवं तर तुम्ही नक्कीच याला डीप फ्राय करू शकता, पण मुलांसाठी हेल्दी म्हणून आपण इथे शॅलो फ्राय केलेले. तर इथे आपल्या ह्या संपूर्ण टिक्क्या पहा अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. एक साईड झालेली आहे, आपण दुसरी साईड आता छान अशी भाजून घेऊया. यामध्ये वाटाणा आहे, त्यामुळे ह्या टिक्क्या खायला अप्रतिम लागतात. जर तुम्हाला ब्रेड घालायचा नसेल तर तुम्ही ब्रेडऐवजी थोडेसे पोहे भिजवून घातलेत ना तरीसुद्धा चालणार आहे. तर पाहू शकता तुम्ही आपल्या मस्त अशा ह्या टिक्क्या तयार झाल्या. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तर बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि हां, ही रेसिपी तुम्ही करणार आहे की नाही प्लीज मला कमेंट करून सांगत जा आणि केल्यानंतरसुद्धा सांगत जा. त्यामुळे ना मलासुद्धा खूप छान वाटतं आणि अजून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत कशा आणता येईल याचा विचार करता येतो. त्यामुळे नक्की सांगत जा की ताई आम्ही ही रेसिपी केली आणि आवडली की नाही. बरं चला, मी ही मेयोनीजसोबत खाल्ली आहे, तुम्ही अशीच खाल्लीत तरी चालेल किंवा टोमॅटो केचपसोबतसुद्धा मस्त लागते, चहासोबतसुद्धा कमाल लागते. बरं चला बाय, उद्या पुन्हा भेटूया.